साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती उत्साहात होणार। नमस्कार, वृत्तशाहीमध्ये आपलं स्वागत करते। चला तर पाहू आजची सविस्तर बातमी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। नेहमीप्रमाणे या उत्सवात सर्वच सामाजिक संघटना मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात। या उत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे एक नवीन जयंती उत्सव समिती स्थापन केली जाते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचले, अशा कारणाने प्रत्येक पक्ष, संघटना, समाजसेवी संघटना या आपापल्या परीने अभिवादन करत असतात। त्यामुळे सामान्य जनतेतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा सातारा जिल्ह्यात व्हावा अशी मागणी होत होती। तसा पाठपुरावा ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट तसेच इतर सर्वच संघटनांनी वेळोवेळी केला होता। तसेच तो पूर्णाकृती पुतळा हा साताऱ्यातील शाहू चौक इथे व्हावा अशा पद्धतीची सर्वांची मागणी होती। त्या पद्धतीने सुमारे 2 टन वजन, 12 फूट उंची व ब्रांझ या धातूपासून बनवलेला पुतळा ही 1 ऑगस्ट 2024ला उभारायला सुरुवात होणार आहे। ते काम ही 45 दिवसात पूर्ण होईल। या कार्यक्रमाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे: सकाळी 11 वाजता उत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे। तदनंतर दुपारी 12 वाजता मोटरसायकल बाईक रॅली शाहू चौक ते मोती चौक ते गोलबाग ते मोती चौक ते खणाळी मार्गे 501 पाटी पोवई नाका शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून पुन्हा शाहू चौक येथे रॅली समाप्ती। दुपारी 1 वाजता येणाऱ्या सर्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांना 100 किलो जिलेबीचे वाटप, पाण्याच्या बॉटल, नाश्ता वाटप करण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजता विविध मान्यवरांचे व सामाजिक कार्यकर्ते, तमाशा कलावंतांचे आणि शाहिरांचे सन्मान करण्यात येणार आहे। यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सन्मान चिन्ह, फकीरा कादंबरी, शाल व श्रीफळ देण्यात येणार आहे। 3 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, यशवंत उद्यान, सातारा येथे रक्तदान शिबिर ठेवण्यात येणार आहे। 3:30 गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक किट वाटप करण्यात येणार आहे। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी पारंपरिक वाद्य, हलगी व पारंपरिक खेळ, तलवारबाजी, दांडपट्टा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। संध्याकाळी सातारा शहरातून येणाऱ्या मिरवणुका व रथ यांच्यामध्ये रथ सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहेत, असे आवाहन किशोरभाऊ गालफाडे, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे जयंती समिती व RPI आठवले गट मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष यांनी सातारा वासियांना केले आहे। आज सातारा रेस्ट हाऊस येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 104वी जयंती आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची। त्या निमित्तानं आम्ही सर्व समितीच्या वतीने आज कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना बोलवून प्रेस घेतली होती। त्याच्यामध्ये सर्व कार्यक्रम मी बरेच सगळे डिक्लेअर केलेले आहेत, तरी पण परत एकदा सांगतो। सकाळी 11 वाजता समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे। दुपारी 12 वाजता जर पाऊस आला नाही तर भव्य मोटरसायकल रॅली होणार आहे। शाहू चौक ते गोलबाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून परत शाहू चौक येथे ही बाईक रॅली आपण घेणार आहोत। 1 वाजता येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये बाहेर 100 किलो जिलेबीचे वाटप करण्यात येणार आहे। पाणी आणि अल्प उपहार वाटप करण्यात येणार आहे। तसेच दुपारी 2च्या आसपास तमाशा कलावंतांचा सत्कार, सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार असा हे घेण्यात येणार आहे। तसेच त्याच्यामध्ये सन्मानामध्ये फकीरा कादंबरी आणि इतर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची जी लेखणी आहे ती देण्यात येणार आहे। तसेच यशवंत उद्यान येथे भव्य असं रक्तदान शिबिर तरुणांसाठी आपण आश्वासन दिले सर्वांना की आपण सर्व तरुणांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर करावं। त्या तिथं आपण यशवंत उद्यान इथं जे सभामंडप आहे त्या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण वृक्षारोपण ठेवलेलं आहे आणि इतर कार्यक्रम पण आहेत। आणि सायंकाळी जे मिरवणुका येत असतात त्यांना आपण समितीच्या वतीनं सन्मान चिन्ह देणार आहोत आणि त्या सन्मान चिन्ह देऊन
जे आरास करतात, सजावट करतात, अशा चित्ररथांना आपण मोठ्या 1-2, 3-3 फुटाच्या ट्रॉफ्या आहेत, त्याच्यावर समितीचं नाव येणार आहे आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा फोटो येणार आहे. असे सर्व एकंदरीत कार्यक्रम आहेत. मी आपल्या सर्वांना ती कार्यक्रमाची पत्रिका दिलेली आहे. तर आपण सर्व ही जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती आपण आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचवावी अशी मी नम्र विनंती करेन.